आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. बिल्ड अँड टेस्ट फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज टाइप फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, आज आपण हे प्रॅक्टिकल बघणार आहोत. ठीक आहे, आता रेक्टिफायर म्हणजे काय की रेक्टिफायर म्हणजे काय, एसी इज कन्वर्टेड इनटू पल्सेटिंग डीसी. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, रेक्टिफायर म्हणतो. ठीक आहे, अल्टरनेट करंट इज कन्वर्टेड इनटू पल्सेटिंग डायरेक्ट करंट. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो की रेक्टिफायर. ठीक आहे, आणि रेक्टिफायर आणि रेक्टिफायर सर्किट साठी आपण मेनली यूज करतो डायोड. ठीक आहे, सिलिकॉन डायोडचा आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे, आता याचा प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय की अ ब्रिज रेक्टिफायर इज अन अरेंजमेंट ऑफ 4 डायोड्स इन अ ब्रिज कॉन्फिगरेशन. ठीक आहे, in a bridge configuration which provides the same polarity or either input polarity. It is converting an alternating current म्हणजे AC input in a direct current output. ठीक आहे, bridge rectifier is widely used power supply circuit. ठीक आहे, मेन याचा ब्रिज रेक्टिफायरचा यूज, ठीक आहे, ब्रिज वेव्ह रेक्टिफायरचा यूज तुमचा पॉवर सप्लाय साठी मेन होतो. ठीक आहे, याचं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की याचं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे, द सर्किट डायग्राम ऑफ the circuit of full wave rectifier ठीक आहे, ही तुमची आहे फुल वेव्ह, ही तुमची डायग्राम आहे फुल वेव्ह ब्रिज टाइप रेक्टिफायर. ठीक आहे, आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त 1 डायोड यूज करतो. ठीक आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण 2 डायोड यूज करतो आणि फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर मध्ये आहे आपले 4 डायोड. ठीक आहे, हाफ वेव्ह मध्ये आपला 1 डायोड यूज असतो, फुल वेव्ह मध्ये तुमचा 2 डायोड असतो आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये आपले काय असतात, 4 डायोड यूज केलेले असतात. ठीक आहे, एसी ला तुमचा आपण ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरला 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरला आपल्या 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे, प्रायमरी वाइंडिंग हा दिसते का, डायग्राम दिसते? येस मॅम. ठीक आहे, ही तुमची मेन सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे, प्रायमरी वाइंडिंगला तुमचे ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. ठीक आहे, 12 व्होल्टचा आपला काय यूज केला आहे, ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. याच्या प्रायमरी वाइंडिंगला 230 व्होल्ट एसी सप्लाय. ठीक आहे, 230 व्होल्ट एसी सप्लाय. सेकंडरीला ठीक आहे, सेकंडरीला आहे तुमचे 4 डायोड यूज केले, D1, D2, D3 आणि D4 हे 4 डायोड यूज केलेले आहे. ठीक आहे, आणि त्याच्या अक्रॉस आपण एक काय केलं आहे, लोड रेजिस्टर आपण काय केलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे,
काय केलंय आपण, लोड रेजिस्टर काय केलंय आपण एक कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, ही तुमची डायग्राम आहे. याच्यामध्ये डायोड D1 डायोड D4 याची D1 आणि डायोड D4, ठीक आहे. डायोड D1 आणि D4 ची पोलॅरिटी सेम आहे. ठीक आहे, D1 आणि D4 ची. आणि डायोड D3 आणि D2 आणि D3 ची पोलॅरिटी काय आहे, सेम. म्हणजे पोलॅरिटी म्हणजे सेम डायरेक्शन ते काय केले सर्किट मध्ये इम्प्लिमेंट किंवा कनेक्ट केलेले. डायोड D1 आणि D4 हे एका पोझिशन मध्ये आहे. डायोड D3 आणि डायोड D2 हे तुमच्या एका पोझिशन मध्ये आहे. ठीक आहे, आता तुमचं आणि लोड रेजिस्टर आपण कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, ही तुमची मेन सर्किट डायग्राम आहे. आता आपण बघू याचा मिनिमम थेरोटिकल बॅकग्राऊंड काय आहे, की द सर्किट डायग्राम ऑफ फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर इज शोन इन फिगर ड्यूरिंग, ठीक आहे, ड्यूरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल ला D1 आणि D4 डायोड D1 आणि D4 बिकम्स फॉरवर्ड बायस आणि D2 आणि D3 बिकम्स रिव्हर्स बायस. ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल ला काय होतं की पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होतं की D1 आणि D4 हे तुमचं फॉरवर्ड बायस असतं. ठीक आहे, D1 आणि D4 तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये असतं आणि D2 आणि D3 तुमचं काय असतं, रिव्हर्स बायस मध्ये असतं. ठीक आहे, आता करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू D1 and D4. ठीक आहे, करंट कुठून स्टार्ट होतो तुमचा, इथून D1 पासून करंट तुमचा स्टार्ट होतो अप टू D4. ठीक आहे, current start flowing to D1 and D4 which produces output voltage across load resistor. ठीक आहे, ड्युरिंग सेकंड मध्ये काय राहणार आहे, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल डायोड D2 आणि D3 becomes forward bias and diode D1 and D4 becomes reverse bias. ठीक आहे, करंट स्टार्ट flowing through D1 and D3 which produces output voltage across load resistor. ठीक आहे, यामध्ये काय आहे की ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल ला काय होतं की पॉझिटिव्ह हाफ सायकल ला तुमचा D1 आणि D4 काय असतो, तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये असतो. ठीक आहे, D1 D4 तुमचा काय असतो, फॉरवर्ड बायस मध्ये. D1 आणि D4 काय असतो, तुमचा ऑन असतो. ठीक आहे, D1 आणि D4 तुमचा ऑन असतो आणि D3 आणि D2 तुमचा काय असतो, ऑफ असतो. फॉरवर्ड बायस मध्ये D1 आणि D4 काय असतो तुमचा, युजिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. लक्ष द्या, युजिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये D1 आणि D4 तुमचा काय असतो, फॉरवर्ड बायस मध्ये असतो. ठीक आहे, D3 आणि D2 तुमचा हा रिव्हर्स बायस मध्ये असतो. म्हणजे D1 आणि D4 तुमचा ऑन असतो आणि D3 आणि D2 तुमचा काय असतो, ऑफ असतो. ठीक आहे, ही झाली तुमची फॉरवर्ड पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये. ठीक आहे, आता निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय असतं की निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये तुमचा D2 आणि D3 तुमचा काय असतो, फॉरवर्ड बायस मध्ये असतो. ठीक आहे, D2 आणि D3 तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये असतो आणि D1 आणि D4 तुमचा काय असतो, रिव्हर्स बायस मध्ये असतो. ठीक आहे, म्हणजे D2 आणि D4 तुमचा D2 आणि D3 तुमचा काय असतो, ऑन असतो आणि D1 आणि D4 तुमचा काय असतो, ऑफ असतो. कळलं का सर्किट डायग्रामचं एक्सप्लेनेशन, कळलं का सगळ्यांना, एक्सप्लेनेशन कळलं का, येस और नो? Yes, ma'am.
वर्किंग कळालं का? एकदम सोपं वर्किंग आहे. आणि हाच प्रश्न तुम्हाला थेरी मध्ये पण हा विचारतात. जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं आहे, हाच क्वेश्चन तुम्हाला थेरी मध्ये पण विचारतात. म्हणून प्रॅक्टिकल मध्ये ह्या कॉन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घ्या. ठीक आहे. आता आपल्याला रिसोर्स रिक्वायर काय आहे की ट्रान्सफॉर्मर लागणार आहे. ठीक आहे. 9 व्होल्टचा ट्रान्सफॉर्मर लागणार आहे. रेजिस्टर लागणार आहे 10K चं 0.5 वॅट. डायोड लागणार आहे आपल्याला. डायोड आहे तुमचा सिलिकॉन डायोड लागणार आहे. ठीक आहे. ब्रेडबोर्ड आणि कनेक्टिंग वायर्स. ठीक आहे. हे तुम्हाला रिसोर्स लागणार आहे. आता प्रिकॉशन्स काय घ्यायचे की याच्यात प्रिकॉशन्स काय की प्रिकॉशन्स काय आहे की डू नॉट स्विच ऑन पॉवर सप्लाय अनलेस यू हॅव चेक द सर्किट. ठीक आहे. while doing the practical, do not exceed the input voltage of the diode beyond the rated voltage diode. ठीक आहे. this may lead to damaging of diode. ठीक आहे. हे तुमचे प्रिकॉशन्स घ्यायचे आहे. आता याची प्रोसिजर काय की प्रोसिजर मध्ये आहे कनेक्ट द सर्किट फॉर फुल वेव ब्रिज रेक्टिफायर ऑन ब्रेडबोर्ड. ठीक आहे. आता आपल्याकडे याचं हे किट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रॅक्टिकल ब्रेडबोर्ड वर केलं नाही तरी चालतं. ठीक आहे. याच्यामध्ये किट असेल तर तुम्हाला फक्त आउटपुट जे आहे रेजिस्टरच्या अक्रॉस तिथे फक्त सीआरओ ची तुम्हाला काय करायला लागणार आहे, कनेक्शन्स करायची. म्हणजे तेवढंच फक्त तुम्हाला कनेक्शन्स करायला लागणार आहे. आणि सर्किट डायग्राम जी तुम्हाला किटवर दिली आहे त्याचनुसार आपण याच्यावर किटवर आपण काय करणार, त्याचे कनेक्शन्स करणार आहोत. ठीक आहे. याचं किट आहे, आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस बघू आपण. ठीक आहे. connect the primary side of transformer to AC mains and secondary side to rectifier input. ठीक आहे. Before switching on power supply, check the connections. ठीक आहे. Before switching on the power supply, check the connections. त्याच्यानंतर आहे switch on power supply and connect CRO to the load. ठीक आहे. आउटपुटला आपण काय करणार आहोत, वेवफॉर्म बघण्यासाठी, वेवफॉर्म मेजर करण्यासाठी आपण काय करणार आहोत, सीआरओ आपण यूज करणार आहोत आउटपुट मेजर करण्यासाठी. ठीक आहे. मेजर द पीक व्होल्टेज व्हीएम अक्रॉस द लोड रेजिस्टर. ठीक आहे. आपल्याला व्होल्टेज मेजर करायचंय. ठीक आहे. युजिंग सीआरओ. ठीक आहे. याच्यामध्ये यामध्ये काय राहणार आहे की तुम्हाला अँप्लिट्यूड मेजर करायचं असेल. ठीक आहे. अँप्लिट्यूड मेजर करायचं असेल युजिंग सीआरओ किंवा त्याला आपण व्होल्टेज म्हणतो, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे की नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू वोल्ट पर डिव्हिजन नॉब. हा तुमचा आहे अँप्लिट्यूड मेजर करायचा फॉर्म्युला. आपला थर्ड सेमला EIM मध्ये हा सीआरओ. ठीक आहे. आपला हा वर्कशॉप मध्ये आपलं हे प्रॅक्टिकल झालं आहे की व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी युजिंग सीआरओ वर कशी मेजर करतात. ठीक आहे. कळालं का? ठीक आहे. हे तुमचं प्रॅक्टिकल आहे.
आता ऑब्झर्वेशन टेबल मध्ये तुम्हाला फक्त याचं काय मेजर करायचं आहे, अँप्लिट्यूड मेजर म्हणजेच व्होल्टेज मेजर करायचं आहे. आता व्होल्टेज मेजर करायचं फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू व्होल्ट पर डिव्हिजन नॉब. हे तुमचं प्रॅक्टिकल आहे, कळालं का? आपण अजून डिटेल मध्ये बघू. ठीक आहे, डिटेल मध्ये आपण एकदा बघू, त्याच्यानंतर आपण हे प्रॅक्टिकल काय करू, परफॉर्म करू. ठीक आहे, या काय आहे की मेनी इलेक्ट्रॉनिक सर्किट रिक्वायर अ रेक्टिफाइड डीसी पॉवर सप्लाय to power supply to power various electronic basic components from the available AC mains supply. ठीक आहे, रेक्टिफायरचा यूज काय आहे की रेक्टिफायर आर यूज टू कन्वर्ट AC पॉवर इनटू DC पॉवर. ठीक आहे, अमंग द रेक्टिफायर द ब्रिज रेक्टिफायर इज मोर इफिशियंट रेक्टिफायर सर्किट. ठीक है, we can define bridge rectifier as a type of full wave rectifier that use four or more diodes in a bridge circuit configuration to efficiently convert AC current into DC. ठीक है, ही तुमची आहे फुल वेव ची, ही तुमची काय सर्किट डायग्राम. ठीक आहे, मगाशी तुम्हाला सांगितलंय याचं कन्स्ट्रक्शन काय की the construction of a bridge rectifier is shown in figure. ठीक है, the bridge rectifier circuit is made four diode D1, D2, D3 and D4. ठीक है, 4 डायोड यूज केले आहे and लोड रेजिस्टर RL. ठीक आहे, एक लोड रेजिस्टर आपण काय केला आहे, यूज केलेला आहे. ठीक आहे, the 4 diode connected to closed loop configuration. ठीक आहे, 4 डायोड एकमेकांना कसे कनेक्ट केले आहे, क्लोज लूप मध्ये काय केले, कनेक्ट केले टू इफिशियंटली कन्वर्ट द अल्टरनेटिंग करंट AC इंटू डायरेक्ट करंट. द मेन याचा मेन ऍडव्हान्टेज काय की द मेन ऍडव्हान्टेज ऑफ दिस कॉन्फिगरेशन इज द ऍब्सेन्स ऑफ एक्सपेन्सिव्ह सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. यामध्ये आपण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर केलेला नाहीये, आपण साधा ट्रान्सफॉर्मर यूज केलाय 9 व्होल्टचा. ठीक आहे, देअरफॉर द साइड अँड कॉस्ट इज रिड्यूस. त्यामुळे याची कॉस्ट ठीक आहे काय होते, कमी होते आणि त्याची साईज. ठीक है, the input signal is applied across terminal A and B and the output DC signal is obtained across load resistor RL connected between terminals C and D. ठीक है, the 4 diodes are arranged in such a way that only 2 diode connect electricity during each half cycle. ठीक है, D1 and D3 are pairs that conduct electric current during positive half cycle. ठीक है, पॉझिटिव्ह तुम्हाला मगाशी सांगितलं की पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 आणि D3 काय होतात, ऑन होतात. ठीक आहे, आणि लाईक वाईज D2 and D4 connect electric current during negative half cycle. निगेटिव्ह हाफ सायकलला D2 आणि D4 काय असतात, फॉरवर्ड बायस मध्ये राहतात.
ठीक आहे. an AC signal is applied across bridge wave rectifier. बघणार आहोत. When AC signal is applied across the bridge rectifier during the positive half cycle, terminal A become positive and terminal B become negative. ठीक आहे. ही जी टर्मिनल आहे ही A तुमची पॉझिटिव्ह असते आणि बी काय राहते तुमची निगेटिव्ह राहते. ठीक आहे. thus the result of D1 and D3 become forward bias and D2 and D4 becomes reverse bias. ठीक आहे. the current flow during the positive half cycle is shown in figure below. ठीक आहे. याच्यात काय की ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल टर्मिनल बी बिकम्स पॉझिटिव्ह. ठीक आहे. निगेटिव्हला बी तुमची पॉझिटिव्ह असते, निगेटिव्हला तुमची बी पॉझिटिव्ह असते निगेटिव्ह हाफ सायकलला, आणि पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमची ए पॉझिटिव्ह असते आणि निगेटिव्ह हाफ सायकलला तुमची बी पॉझिटिव्ह राहते. लक्षात राहून द्या. ठीक आहे. during the negative half cycle terminal B becomes positive while terminal A becomes negative. ठीक आहे. this cause D2 and D4 becomes forward bias. D2 and D4 तुमचं काय असतात फॉरवर्ड बायस मध्ये असतात आणि D1 D2 D3 तुमचे रिव्हर्स बायस मध्ये राहतात. the current flow through during the negative half cycle shown in below. या प्रकारे तुमचे वेव्ह फॉर्म राहते. म्हणजे तुमचा करंट कुठून स्टार्ट होतो, जी ऍरो दिसते का तुम्हाला, ही ऍरो इथून तुमचा करंट स्टार्ट होतो. D3 या इथून स्टार्ट होतो. तेव्हा इथून स्टार्ट होतो, इथे या प्रकारे, इथे या प्रकारे. ही तुमची आहे करंटची डायरेक्शन तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. यामध्ये काय आहे की फ्रॉम द फिगर गिवन अबोव वी नोटिस दॅट द करंट फ्लो अक्रॉस लोड रेजिस्टर RL, ठीक आहे, इज द सेम ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड द निगेटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकलला तुमचा करंट काय राहतो, सेम राहतो. ठीक आहे. द आउटपुट सिग्नल पोलॅरिटी मे आयदर कम्प्लिटली पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ठीक आहे. in our case it is completely positive. if the direction of diode is reverse then we get complete negative DC voltage. ठीक आहे. हे तुमचं आहे वर्किंग. आता ही तुमची वेव्ह फॉर्म आहे. ही वेव्ह फॉर्म दिसली का? येस मॅम. ठीक आहे. तुमची एसी इनपुट तुमचं सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म राहणार आहे. इनपुट तुमचं काय राहणार आहे, सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म आहे, आणि आउटपुटला तुमचं काय राहणार आहे, पल्सेटिंग DC राहणार आहे. यानुसार ठीक आहे. वेव्ह फॉर्म एवा ही तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, ही तुमची निगेटिव्ह हाफ सायकल आहे. ठीक आहे. आणि हे तुमचं काय आहे, आउटपुट आहे. ठीक आहे. हे तुमचं काय आहे, आउटपुट आहे. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमचा D1 आणि इथे पॉझिटिव्ह ही तुमची आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल. इथून ही तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमचा D1 आणि D3 तुमचा काय असतो, फॉरवर्ड बायस मध्ये असतो. D1 आणि D3 तुमचा काय असतो, फॉरवर्ड बायस मध्ये असतो. ठीक आहे. आणि ड्युरिंग ही तुमची निगेटिव्ह हाफ सायकल आहे. ही तुमची काय आहे, निगेटिव्ह हाफ सायकल आहे. इथून स्टार्ट होते. ही तुमची निगेटिव्ह हाफ सायकल आहे. निगेटिव्ह हाफ सायकलला मध्ये तुमचा D2 आणि D4 काय असतो, फॉरवर्ड बायस मध्ये असतो. ठीक आहे. निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये तुमचा डायोड D4 आणि डायोड D2 हा तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये असतो. ठीक आहे.
आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय रेक्टिफायरची काय द output DC signal is measured by factor known as ripple factor. ठीक है, the output DC with favor ripples is considered a smooth DC signal, while output with high ripple is considered a high pulsating DC signal. हा हे तुमचं मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता यामध्ये पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे काय ते बघणार आहोत. पीक इनव्हर्स व्होल्टेज मीन्स काय, द मॅक्झिमम व्होल्टेज. पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे काय की द मॅक्झिमम व्होल्टेज that a diode can withstand in reverse bias condition is known as peak inverse voltage. ठीक है, during the ठीक आहे, याचं पीक इनव्हर्स व्होल्टेज काय की मॅक्झिमम व्होल्टेज. पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे काय, द मॅक्झिमम व्होल्टेज that a diode can withstand the reverse bias condition is known as peak inverse voltage. ठीक है, during the positive half cycle that D1 D3 are conducting state. ठीक है, पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे तुमचं डायोड D1 आणि D3 काय असतं, कंडक्ट म्हणजे ऑन मध्ये राहतात, आणि डायोड D2 आणि D4 काय असतात, नॉन कंडक्टिंग स्टेट म्हणजे नॉन कंडक्टिव्ह स्टेट म्हणजे ऑफ राहतात. पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 D3 ऑन असतात आणि डायोड D2 आणि D4 काय असतात, ऑफ राहतात. आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये तुमचं काय राहतो, D2 आणि ठीक है, हे तुमचे आहे पीक इनव्हर्स व्होल्टेज. ठीक है, सिमिलरली ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल डायोड D2 आणि D4 आर इन कंडक्टिंग स्टेट अँड डायोड D1 आणि D3 इज नॉन कंडक्टिंग स्टेट. आता इफिशियन्सी म्हणजे काय आहे, द रेक्टिफायर efficiency determines how efficiently the rectifier convert alternating current AC into direct current DC. ठीक है, rectifier efficiency is defined as the ratio of DC output power to the input power. हा तुमचा आहे इफिशियन्सीचा फॉर्म्युला. DC आउटपुट पॉवर मल्टिप्लाय बाय AC आउटपुट पॉवर, हा तुमचा आहे इफिशियन्सीचा फॉर्म्युला. आता ब्रिज वेव्हचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, द रेक्टिफायर ऑफ द ब्रिज रेक्टिफायर इज हायर दॅन efficiency of a half wave rectifier. However, the rectifier efficiency of bridge rectifier and the center tap full wave rectifier is same. The DC output signal of bridge rectifier is smoother than the output DC signal to half wave rectifier.
ठीक है. In half wave rectifier only half of the AC signal is used, and in half wave rectifier only one half cycle of AC signal is used, ठीक है, and the other half cycle block, ठीक है. Half of the input signal is wasted in half wave rectifier. However, in a bridge rectifier, the electric current is allowed during both positive and negative half cycles of AC signal, ठीक है. Hence, the output DC signal is almost equal to the AC input signal.